तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सिडकोकडून दसऱ्याच्या पूर्वसंध्येला माझे पसंतीचे सिडकोचे घर ही योजना जाहीर केली होती आणि त्या योजनेचा जो काही कालावधी आहे, जे काही अंतिम तारीख आहे ती आता जवळ आलेली आहे. आणि अनेक जण सातत्याने प्रश्न करत आहेत की सर, माझे पसंतीचे सिडकोचे घर या संदर्भात आम्हाला काही प्रश्न आहेत, आम्हाला काही डाऊट्स आहेत, त्यालाही कृपया रिप्लाय द्या. त्याचे आमचं जे काही शंकेचे निरसन आहे ते करा. तर आपल्याकडे माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेसंदर्भात जे काही महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत मित्रांनो, त्या प्रश्नांना घेऊन आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत, त्यांची सविस्तर उत्तरे पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. आता मी ज्या ठिकाणी बसलो मित्रांनो, हाच माझे पसंतीचे सिडकोचे घर हाच प्रकल्प आहे. तुम्ही मागे पाहू शकता, माझे पसंतीचे सिडकोचे घर दिसत असेल. इथेच सिडकोचा प्रकल्प आहे. आता महत्त्वाचं म्हणजे या प्रकल्पाला अनुषंगाने किंवा माझे पसंतीचे सिडकोचे घर या अनुषंगाने अजूनही काहींच्या मनात जे काही डाऊट्स आहेत, जे काही आपल्याला कमेंट्स आले आहेत, जे काही आपल्याकडे प्रश्न आलेले आहेत, त्या प्रश्नांचा सविस्तर आढावा घेण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका. चला तर पाहूया आजचे काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे. तर आजचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो, बघा या ठिकाणी, धिस टाइम सिडको इज डुईंग ब्लंडर, रेट्स आर नॉट रिलीज नायदर एनी फर्दर प्रोसेस. नक्कीच सिडकोकडून मोठी चूक होते, कारण त्यांनी अद्यापही घराची किमती जाहीर केलेल्या नाहीत, पण आता त्या जाहीर केल्या जातील, आज त्या जाहीर होतील असं कुठेतरी बोललं जात आहे. आणि पुढची प्रोसेस कशी असणार आहे हेही अजून चित्र स्पष्ट नाहीत. तुम्हाला टप्प्यानुसार तुम्हाला घरं निवडायची आहेत, पण नेमकं ॲक्च्युअल प्रोसेस कशी असणार आहे ती व्हिडिओच्या माध्यमातून किंवा इतर कुठल्या याच्या माध्यमातून त्यांनी अद्यापही प्रेझेंटेशन केलेलं नसल्यामुळं अनेकांना अद्यापही शंका आहेत, डाऊट्स आहेत, त्याचंही कुठेतरी लवकरच निरसन केलं जाणार आहे. यानंतरचा दुसरा प्रश्न मित्रांनो, किंमत जाहीर झाल्यानंतर जनतेला कशा कळतील, म्हणजे कोणत्या साईटवर कळतील ते कृपा करून सांगा. बघा, किमती आज जाहीर होतील, सोमवारचा दिवस आहे मित्रांनो, आज जाहीर होतील असं कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे. पण किमती जाहीर झाल्यानंतर सिडकोकडून नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात येईल, त्याच्यामध्ये सगळ्या किमती दिल्या असतील. त्याशिवाय वेबसाईटवरती, जी वेबसाईट आहे https://sidcohomes.com या संकेतस्थळावर तुम्हाला या सगळ्या रेट्स, सगळ्या किमती तुम्हाला हायलाईट केल्या जातील. त्याशिवाय नोटिफिकेशन सिडकोकडून काढलं जाईल, ते इंस्टाग्रामवर किंवा फेसबुक पेजवर किंवा यूट्यूबवरून ते जाहीर केलं जाणार आहे किंवा केलं जाईल. यानंतरचा प्रश्न आहे, सर आम्ही फॉर्म भरून झाले आहे, परंतु डॉक्युमेंट्सवर सह्या न करता अपलोड केला, आमचा फॉर्म रिजेक्ट होईल का? काही प्रॉब्लेम नाही, जरी तुम्ही सह्या केल्या नसतील तर मला नाही वाटत एवढा विषय होईल. तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही, परंतु नंतर तुम्हाला परत जर तुमचं घर चॉईस झालं, तुम्हाला जर घर लागलं, तर पुन्हा मग नव्याने तुम्हाला त्या साईन करून तिथे फिजिकली मागले जाऊ शकतात, पण तुमचा अर्ज हा रिजेक्ट होणार नाही. यानंतर प्रश्न आहे मित्रांनो, डोमिसाईल ओल्ड असेल आणि बारकोड नसेल तर काय करायचे? सध्या सिडकोने ती अट जी काय थोडी शिथिल केलेली आहे. तुमच्याकडे सध्या बारकोडवाला डोमिसाईल नसेल तर तुम्ही सध्या ऑनलाईन अर्ज करू शकता, जुनं डोमिसाईल अपलोड करू शकता, परंतु नव्याने तुम्हाला अर्ज करून नवीन डोमिसाईल काढल्यानंतरच तुम्हाला घर अलॉट केलं जाणार आहे, अन्यथा तुम्हाला घर मिळणार नाही. पण तुम्ही सध्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकता, त्याला कुठलीच अडचण नाही. दुसरं तुम्हाला काय करायचं तर तुम्ही आपल्या सरकार वेबसाईटवरून किंवा जवळच्या तुमच्या जे काही तहसील कार्यालय असेल तिथे जाऊन तुम्हाला तुमचं इन्कम सर्टिफिकेट मिळवायचं आहे. जर तुमच्याकडे IT रिटर्न असेल तर तेच IT रिटर्न तुमचं उत्पन्नाचा प्रमाणपत्र म्हणून कन्सिडर केलं जाणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, LIG साठी शपथपत्र विथ नोटरी कंपल्सरी आहे का? अजिबात नाही. अगोदर कंपल्सरी होतं पहिल्या महिन्यामध्ये सुरुवातीला, पण नंतर ती अट शिथिल करण्यात आलेली आहे. आता तुम्हाला 100 रुपयाचे स्टॅम्प पेपर किंवा 200 रुपयाचे स्टॅम्प पेपरची गरज पडणार नाही, खर्च करायची गरज नाही. नॉर्मल साध्या पेपरवरती तुम्ही ते सगळं मॅटर टाईप करून त्याच्यावर सही करून तुम्ही अपलोड करू शकता. म्हणून आता LIG साठी किंवा EWS साठी शपथपत्र देताना नोटरी करायची आवश्यकता नाही. यानंतरचा प्रश्न सुद्धा असाच काहीसा आहे, अर्जदाराकडे दुसरं घर किंवा विवाहित नाही, त्यासाठी प्रोफॉर्मा दिला आहे, तो 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी करायची गरज आहे की तसाच फॉर्म भरून अपलोड करायचा? तर तुम्हाला 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरची गरज नाही, तसाच फॉर्म अपलोड करू शकता. यानंतर महत्त्वाचा प्रश्न केलेला आहे बघा या ठिकाणी, फॉर्म कसे भरायचे प्लीज रिप्लाय. बघा मित्रांनो, फॉर्म कसा भरायचा, स्टेप बाय स्टेप कशी प्रोसेस करायची, हा सगळा व्हिडिओ आम्ही ऑलरेडी आमच्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. पुन्हा मी त्याला रिलीज करतो, ज्यांना माहीत नसेल तर पुन्हा मी त्याला आज एकदा अपलोड करतो मी. पण तुम्ही पाहिला नसेल त्याची लिंक सुद्धा मी वरती आय बटनमध्ये किंवा व्हिडिओच्या शेवटी देतो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तो व्हिडिओ तुम्ही पाहून स्टेप बाय स्टेप हा फॉर्म नेमका कसा सबमिट करायचा हे सगळं तुम्ही व्यवस्थित पाहू शकता. कृपया ते व्हिडिओ पहा.
यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, सर मी माझा फॉर्म भरला आहे, माझी वाईफ हाऊसवाईफ आहे, तर माझ्या इन्कमवरती वाईफचा फॉर्म भरू शकतो का? भरू शकता जर तुमच्याकडे फॅमिली इन्कम असेल तरच. म्हणजे काय, तर वार्षिक कौटुंबिक उत्पन्न जे असते, उत्पन्नाचा दाखला जो असतो तुमचा वार्षिक कौटुंबिक उत्पन्नाचा दाखला असणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला तहसीलमधून तो प्राप्त करायचा आहे. जर तुमच्याकडे आय टी रिटर्न असेल तर त्या आय टी रिटर्नवरती तुम्ही तहसीलचा दाखला प्राप्त करू शकता. आणि जर इथे तुम्हाला तहसीलचा दाखला मिळाला तर तहसीलचा दाखला हा कौटुंबिक उत्पन्न असतं. पत्नी आणि पती या दोघांचंही मिळून ते उत्पन्न दिलेलं असतं. म्हणून तो तुम्ही इथे अपलोड करून पुढील फॉर्मची प्रोसेस पूर्ण करू शकता. यानंतरचा प्रश्न मित्रांनो, सर वाशी जुईनगर हे साईट सुद्धा या 26,000 घर म्हणजे घरामध्ये आहे का? कृपा करून प्रत्येक ठिकाणी जाऊन व्हिडिओ बनवा ही विनंती. बघा, तुम्हाला वाशी ही साईट या लॉटरीच्या किंवा या योजनेमध्ये आहे, माझे पसंतीचे सिडकोचे घर. पण जुईनगरची घरे अद्यापही समाविष्ट केलेली नाहीत. म्हणून फक्त वाशी, खारघर, मानसरोवर, खांदेश्वर, कळंबोली, पनवेल, बामणनगरी, उल्वे, खारकोपर उल्वे आणि तळोजा नोड्समध्ये ही घरे उपलब्ध केलेली आहेत. तुम्ही जसं सांगितलं की आमची सगळ्या साईटला आता व्हिजिट सुरू आहे, सध्या आम्ही साईट व्हिजिट करतोय, लवकरच हे सगळे व्हिडिओज आपल्यापर्यंत येणार आहेत. यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, PMAY ची साईट चालत नाही. नक्कीच ऑनलाईन PMAY रजिस्ट्रेशन सध्या बंद आहे. तुम्हाला ऑफलाईनमध्ये करायचं आहे. ऑफलाईनमध्ये कुठे करायचं तर पनवेल, जुन्या पनवेलमध्ये जे काही महानगरपालिकेचं ऑफिस आहे त्याच्या बाजूला एक शाळा आहे, शाह हाजी अली दर्गा म्हणून एक उर्दू शाळा आहे. त्या शाळेमध्ये हे सगळी प्रोसेस सध्या फिजिकली ऑफलाईन प्रोसेस सुरू आहे. त्याचा व्हिडिओ सविस्तर व्हिडिओ मी बनवलेला आहे मित्रांनो. तो व्हिडिओ पाहिला नसेल तर वरती आय बटनमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देतो. तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. त्याच्यात लोकेशन सहित फॉर्म कसा भरायचा ही सगळी माहिती दिलेली आहे. यानंतर प्रश्न आहे, हॅलो साहेब, वाशी ट्रक टर्मिनल सॅम्पल फ्लॅटवर एक डिटेल व्हिडिओ बनवा सर प्लीज. सध्या आम्ही तळोजाचे व्हिडिओ बनवलेत मित्रांनो, खूप छान व्हिडिओ आहेत, लोकांचे खूप चांगले रिस्पॉन्स आलेले आहेत. आणि वाशीचाही आम्ही लवकरच सॅम्पल फ्लॅट व्हिजिट करून, पण तिथे सॅम्पल अद्यापही प्रॉपर रेडी नाही आहे किंवा आजूबाजूची कामं सुद्धा खूप बाकी आहेत. त्याला 1-2 वर्ष लागेल मित्रांनो. त्याच्यामुळे सध्या तिथे कुठलाही सॅम्पल फ्लॅट किंवा कुठलेही ॲमेंडीज कुठलेही अजून तयार झालेलं नाही. फक्त इमारतीचं काम सध्या सुरू असल्यामुळं सध्या आम्ही त्याला होल्डवर ठेवलेलं आहे. पण बघू, आम्ही जर समजा शक्य झालं तर आम्ही तिथेही साईड व्हिजिट करून तेथील आम्ही लोकॅलिटी ऑलरेडी आम्ही याच्यापूर्वी 2-3 महिन्यापूर्वी आम्ही व्हिजिट करून तेथील सॅम्पल फ्लॅट दाखवला मित्रांनो. तोही व्हिडिओ आमच्या चॅनलवर उपलब्ध आहे. तुम्ही पाहिला नसेल तर त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. वाशीला सुद्धा ऑलरेडी आपण अगोदर व्हिजिट केलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, हॅलो सर, कळंबोलीचे सॅम्पल फ्लॅट दाखवा. आता बघा, सॅम्पल फ्लॅट जवळजवळ सगळ्या ठिकाणी सारखेच आहेत मित्रांनो. म्हणजे जो काय 322 कार्पेट एरिया आहेत ते EWSचे जे सॅम्पल फ्लॅट आहे सगळ्या ठिकाणी जवळजवळ सारखे आहे, जास्त काही फरक नाही. फक्त काही ठिकाणी पॅरलल प्लॅटफॉर्म आहे, काही ठिकाणी एल टाईप प्लॅटफॉर्म आहे, काही ठिकाणी फ्रीज ठेवायला जागा आहे, काही ठिकाणी जागा नाही आहे. पण बाकी सगळे फ्लॅट हे जवळजवळ सगळ्या ठिकाणचे EWS असेल, LIGA असेल, LIGB असेल, सगळे फ्लॅट हे जवळजवळ सारखे आहेत. तरीसुद्धा आम्ही कळंबोलीला सुद्धा आम्ही व्हिजिट करतोय मित्रांनो. तिथे व्हिजिट करून तेथील सगळी माहिती आम्ही लवकरच घेऊन येऊ. यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न केला मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता, सर प्राइस काय असेल अंदाजे. तर या ठिकाणी प्राइजेस अद्यापही डिक्लेअर केलेल्या नाहीत मित्रांनो. तरी सुद्धा याच्या किमती साधारणतः 32 लाखापासून ते जवळजवळ 70-75 लाखापर्यंत जातील असा एक अंदाज व्यक्त केला जात आहे. पाहूया नेमकं त्याची जे काही प्राइसिंग आहे ते आज डिक्लेअर केली जाईल असं कुठेतरी बोललं गेलंय. म्हणून आज आपण संध्याकाळपर्यंत नक्की त्याचे अपडेट देणार आहोत. यानंतर अतिशय महत्त्वाचा प्रश्न केला मित्रांनो, बघा, थंबनेलवर LIGA आणि LIGB आहे, पण व्हिडिओमध्ये EWS A आणि EWS B दाखवत आहे. हा प्रश्न आहे मित्रांनो खारघर येथील प्रकल्पाच्या ठिकाणचा. तुम्ही पहा, मी थंबनेल तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी EWS, LIGA आणि LIGB असं दिलं होतं, पण तिथे ॲक्च्युअली जे काही EWS B जो आहे तो EWS अत्यल्प उत्पन्न गटासाठी आहे, PMAY साठी आहे. आणि दुसरा जो दिसतोय EWS C तो आहे मित्रांनो LIG साठी. लक्षात घ्या. मग हे दोनच सॅम्पल फ्लॅट आहेत मित्रांनो, जे आपल्याला सेक्टर क्रमांक 14 मध्ये बस टर्मिनल आणि बस डेपो या ठिकाणी उपलब्ध आहेत. म्हणून हे कन्फ्युजन असेल तर नक्कीच हे दूर होईल मित्रांनो. म्हणून कुठेतरी LIGA आणि LIGB हे कन्फ्युजन नक्कीच तुमचं याच्यामुळे दूर होऊ शकते. आता यानंतरचा सुद्धा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, म्हाडा आणि सिडको संदर्भातला आहे. म्हाडा आणि सिडकोच्या घरांमध्ये काय फरक आहे, घेण्यासाठी योग्य कोणते, त्यावर एक व्हिडिओ बनवा सर. नक्कीच खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. नक्कीच याच्यावर मी सविस्तर व्हिडिओ बनवेल की सिडको आणि म्हाडामध्ये काय फरक आहे, काय रेट्समध्ये काय फरक आहे, ॲम्युनिटीजमध्ये काय फरक आहे, किमतीमध्ये काय फरक आहे, त्यांच्या पॉलिसीज कशा आहेत, त्यांचे जे काही नियम आहेत ते कसे आहेत, ह्या सगळ्यावरती नक्कीच मी एक सविस्तर एपिसोड बनवणार आहे. नक्कीच तुमच्या कमेंट्सबद्दल धन्यवाद. आता या ठिकाणी मित्रांनो पहा, खारघरच्या संदर्भातला अतिशय महत्त्वाचा प्रश्न केला आहे. अनेकांना हा प्रश्न पडला मित्रांनो. खारघर 2 BHK रेल्वे स्टेशनच्या बाजूला आहे आणि जाण्यासाठी त्या सुनसान ट्रेनच्या ब्रिज खालून किंवा ट्रेनच्या खालून अंडरग्राऊंडमधून जावे लागते. रात्री एकदम भयान आहे, त्या बोगद्यातून जाणे. दुसरा रस्ता बनवायला हवा.
नक्कीच लक्षात घ्या मित्रांनो, जो काही खारघरचा 2 बीएचकेचा प्रकल्प आहे तुम्हाला कल्पनाही करू शकणार नाही एवढा चांगला आहे. तिथे रस्ते वगैरे सगळं असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो काही पाम बीच रोड एक्सटेंड केला जाणार आहे, खारघर जे काही कोपरा आहे तिकडे जे काही तळोजासाठी तो एक्सटेंड केलेला जो काही पाम बीच आहे तोच या प्रकल्पाच्या जवळून जाणार आहे. इथे रोडची कनेक्टिव्हिटी ही प्रॉपर मिळणार आहे. फक्त त्याला अजून वेळ आहे मित्रांनो. नक्कीच तिथे रोडची संपूर्ण कनेक्टिव्हिटी दिली जाणार आहे. यानंतरचा प्रश्न केलाय, इज द बामणडोंगरी फ्लॅट स्टील अवेलेबल? नक्कीच आता जी काही योजना सुरू आहे, आता जे काही ऑनलाईन प्रोसेस सुरू आहे त्या ऑनलाईन प्रोसेसमध्ये बामणडोंगरीची सुद्धा घरे उपलब्ध आहेत. तुम्ही सध्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता. 10 जानेवारीपर्यंत रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमची पुढील प्रोसेस घर निवडीची प्रोसेस सुरू केली जाणार आहे. म्हणून जर तुम्हाला बामणडोंगरी या ठिकाणी अर्ज करायचा असेल तर सध्या येथील योजना सुरू आहे, घरे उपलब्ध आहेत. यानंतरचा प्रश्न केला मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे, उत्पन्नाची अट काय आहे? लक्षात घ्या इथे दोनच उत्पन्न गट आहेत. एक आहे ईडब्ल्यूएस जो पीएमएवाय अंतर्गत आहे आणि दुसरा आहे एलआयजी. एलआयजी म्हणजे जो सर्वसाधारण गट आहे ज्याला उत्पन्नाची मर्यादा नाही, मॅक्झिमम जे कमाल मर्यादा आहे ते नाहीये. म्हणून ईडब्ल्यूएस साठी उत्पन्नाची मर्यादा आहे मित्रांनो, तुमचं उत्पन्न हे 6 लाखापेक्षा कमी असणं आवश्यक आहे. बिलो 6 लाख इयरली आणि मंथली तुमचं उत्पन्न हे 50,000पेक्षा कमी असायला हवं ईडब्ल्यूएस साठी. जर तुम्हाला एलआयजी साठी अप्लाय करायचं असेल तर तुमचं उत्पन्न 6 लाखापेक्षा जास्त असायला हवं वार्षिक आणि 50,000पेक्षा जास्त मासिक उत्पन्न तुमचं असायला हवं. मग पुढे तुमचं उत्पन्न 6 लाख असेल, 7 लाख असेल, 10 लाख असेल, 15 लाख असेल, 20 लाख असेल, त्याने काही फरक पडणार नाही. तीच एक मॅक्झिमम मर्यादेला दिलेली नाहीये. याच्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, साहेब सॅम्पल फ्लॅट बघू शकतो का एलआयजी ए आणि एलआयजी बी साठी, वाशी खारघरसाठी? लक्षात घ्या फक्त तुम्हाला खारघर या ठिकाणी सॅम्पल फ्लॅटची व्यवस्था केलेली आहे. 3च ठिकाणी सॅम्पल फ्लॅटची व्यवस्था केली मित्रांनो. एक तळोजा सेक्टर क्रमांक 37, दुसरं खारघर सेक्टर क्रमांक 14 म्हणजे 14च्या बाजूला जो विगबोर स्कूल आहे तिथे, आणि तिसरं आहे खांदेश्वर स्टेशन. खांदेश्वर स्टेशनचा प्रकल्पाचे जे काही सॅम्पल फ्लॅट ते लवकरच ओपन केले जाणार आहेत. कारण तळोजा आणि खारघरच्या फ्लॅट जे काही सॅम्पल फ्लॅट आहे तिथे तुम्ही जाऊन नक्कीच पाहू शकता, त्याला कुठलीच अडचण नाही. आता याच्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे, सिडकोमध्ये ऑनलाईन प्रोसेस आणि सिलेक्ट होम प्रोसेस कसे करायचे तो व्हिडिओ शेअर करा. आम्ही बघा ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचं याचा व्हिडिओ ऑलरेडी केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. पण नेमकं घरं कशी सिलेक्ट करायची याचाही आम्ही लवकरच सविस्तर व्हिडिओ घेऊन येणार आहोत. अद्याप ती प्रोसेस सुरू झाली नाही मित्रांनो. जशी ती प्रोसेस सुरू होईल तसं आम्ही त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध करून देणार आहोत. यानंतर प्रश्न आहे मित्रांनो, इथे पाहू शकता तुम्ही, प्रत्येक फ्लॅटची किंमत वेगळी असणार आहे का? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, कारण किमती संदर्भात अनेकांच्या मनात अनेक शंका आहेत. या ठिकाणी प्रत्येक फ्लॅटची किंमत 8 मजल्यापर्यंत ज्या काही किमती असतील त्या स्थिर असतील मित्रांनो. म्हणजे 8व्या मजल्यापर्यंत प्रत्येक इमारतीच्या 8व्या मजल्यापर्यंत या किमती सारख्या असतील. परंतु जसं जसं तुम्ही वर जाल तसं तसे त्याच्या फ्लोर राईज वाढणार आहे. प्रत्येक फ्लॅट प्रमाणे किंवा प्रत्येक मजल्याप्रमाणे त्याच्या किमती स्क्वेअर फीट प्रमाणे वाढत जाणार आहेत आणि म्हणून इथे फ्लोर राईज लावली जाणार आहे. जसं मागच्या लॉटरी सुद्धा लावली गेली होती. त्यानुसार या घरांच्या किमती ह्या नक्कीच वेगवेगळ्या असणार आहेत. प्रत्येक नोडच्या किमती वेगळ्या असणार आहेत, प्रत्येक ठिकाणच्या किमती वेगळ्या असणार आहेत, प्रत्येक बिल्डिंगच्या किमती वेगळ्या असणार आहेत आणि फ्लोर राईज जे काही किमती आहेत त्या वेगवेगळ्या असणार आहेत जे 8 मजल्याच्या वर आहेत. तर एकंदरीत आज मित्रांनो आपण माझे पसंतीचे सिडकोचे घर या प्रकल्पासंदर्भात जे काही आपल्याकडे प्रश्न आलेले होते त्या प्रश्नांची सविस्तर चर्चा केलेली आहे, त्या प्रश्नांची उत्तरे पाहिलेली आहेत. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.